श्री राम जय राम जय जय राम श्री राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम श्री राम जय राम जय जय 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 राम श्री राम जय राम जय
नंदलाल भज मन कृष्ण हरे गोपाल जय मनमोहन जय मुरलीधर राधामणि नंदलाल भज मन कृष्ण हरे गोपाल जय मोहन जय मुरलीधर राधामणि नंदलाल भज मन कृष्ण हरे गोपाल जय मनमोहन जय मुरलीधर राधामणि नंदलाल भज मन कृष्ण हरे कृष्ण हरे गोपाल भज मन कृष्ण हरे गोपाल कृष्ण हरे गोपाल भज मन कृष्ण हरे गोपाल जय मनमोहन जय मुरलीधर राधामणि नंदलाल भज मन कृष्ण हरे गोपाल जय मनमोहन जय मुरलीधर राधामणि नंदलाल भज मन कृष्ण हरे गोपाल जय मनमोहन जय मुरलीधर राधामणि नंदलाल भज मन कृष्ण हरे गोपाल कृष्ण हरे गोपाल भज मन 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 कृष्ण हरे गोपाल जय मनमोहन जय मुरलीधर राधामणि नंदलाल भज मन कृष्ण हरे गोपाल जय मुरलीधर राधामणि नंदलाल भज मन कृष्ण हरे प्रह्लाद नारद पराशर मुनीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाम्भा रुक्मावधूतव विभीषण वारुणानि पुण्यादिवान् भागवतानतोऽस्मि वाग्विद्येति सरस्वती विदिताया लभ्यते पण्डितैः महात्यादिश्राश्रवणाय स्यासमस्तमस्तुतं कर्पूरनिधिमिन्दुसुन्दरं निमानन्दसागरान्तरां वन्दे तां जगदम्बिकां भगवतीं श्रीराजराजेश्वरीम् गुरुस्तुति करूया दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तुकामि समागतम् दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तुकामि समागतम् दीनबन्धुं उपासितुं सर्वकारणं
समावतु रोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तुकापि समावतु शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तुकापि समावतु सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणं तापप्रशमनं वन्दे स्मर्तुकापि समावतु सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणं तापप्रशमनं वन्दे स्मर्तुकापि समावतु सर्वण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिवर्धनम् आत्मदुद्धरणं वन्दे स्मर्तुकापि समावतु ब्रह्मण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिवर्धनम् आत्मदुद्धरणं वन्दे स्मर्तुकापि समावतु जन्मसंसारबद्धं स्वरूपानन्ददायकं निष्क्रियसुप्रदं वन्दे स्मर्तुकापि समावतु जन्मसंसारबद्धं स्वरूपानन्ददायकं निष्क्रियसुप्रदं वन्दे स्मर्तुकापि समावतु जयदाभयशक्ता दातुर्दत्तस्य यस्तमम् भोगमोक्षप्रदस्येवं प्रपठते सकृती भवेत् जयदाभयशक्ता दातुर्दत्तस्य यस्तमम् भोगमोक्षप्रदस्येवं प्रपठते सकृती भवेत् श्रीमद्परमहंसविभागाचार्य श्रीवासविभागस्य सत्सविवेकं श्रीगुरुस्तवप्रार्थना स्तोत्रं सम्पूर्णं सच्चिदानंद परमात्मा भगवान रुक्मिणी पंढरनाथांचे 48 दिवस सच्चिदानंद परमात्मा आदिशक्ती भगवती राजराजेश्वरी ललितांबिका महात्रिपुरेश्वरी भुवनेश्वरी मातेच्या 48 दिवस सच्चिदानंद स्वरूपा भगवती बाला त्रिपुर सुंदरी मातेच्या 48 दिवस सच्चिदानंद परमात्मा भक्तवत्सल कृपामूर्ती करुणासिंधू श्रीमंत श्री सद्गुरु सद्गुरुनाथांचे चरणी अनंत कोटी 48 दिवस भगवान वेदव्यास शुकदेव परीक्षित धन्वंजय राजा सूत मुनी शौनकादी ऋषी समस्त आचार्य भगवतीची उपासना यांची 48 दिवस अखिलांतरी आणि प्रभूला वंदना करून भगवतीला वंदना करून आजच्या 6व्या दिवसाच्या प्रातःकालीन सेवेला प्रारंभ करूया. जगदंबा माता की जय. दिव्य असा जीवागमनातला अत्यंत महत्वाचा टप्पा किंवा महत्वाचं परमतत्व आपण काल चिंतनामध्ये घेतलं. त्यामध्ये आदिशक्ती भगवतीने स्वतःच्या मुखाने हिमालयाला सांगितलं की मी तुझी पुत्री रूपात जन्माला येणार आहे. कारण हिमालयाने आपलं मन मोकळं केलं की माते मी तर पाषाण आहे, मला संस्कार कर. तिने स्वतःहून स्वतः केलं पाषाण आहे, त्यावेळेला तुला संस्कार कर, त्यामुळे पाषाणातून मूर्ती बनते. जरी आपण अज्ञानी असलो, पाषाण असलो तरी संस्कार झाल्यानंतर ती आपली सुद्धा एक मूर्ती तयार होऊ शकते. भगवती कृपाला असं करते की जीवाला ती मूर्त स्वरूप देते की जे मूर्त स्वरूप श्री भगवंताला प्राप्त करून देणार असते. भगवतीने आपलं परम रहस्य जे आहे ते हिमालयाला आपला जवळचा बाजून त्याला पिता
सिद्धी याचोडा घेऊन लागतो आणि एखादा दगड दिसला की तिथे ते फक्त एक धोका मारून बघतो. त्याला वाटलं की हा दगड योग्य तर तो मूर्तीचा प्रयत्न करतो, नाहीतर तो दगड सोडून देतो. किती छान दिसला तरी सोडून देतो. भगवतीने पाहिलं की हा स्वच्छ मनाचा स्वच्छ हृदयाचा आहे. आणि त्यावेळेला जी वैशाख शुद्ध नवमीला चैत्र शुद्ध नवमीला जी प्रकट झाली होती ती भगवती कृपादान करते हिमालयात. हे ऐकल्यानंतर जन्मेजय राजाच्या मनामध्ये चित्तामध्ये खूप उत्सुकता आणि उत्सुकतेने आपल्या देवाची चर्चा सुरू केली. जन्मेजय राजा म्हणतो, जन्मेजय उवाच सूर्यचंद्रान्वयोत्थानं नृपाणां तत्कथाश्रितं चरितं भवता प्रोक्तं कृतं तदमृतास्पदम् अधुना श्रोतुमिच्छामि सा देवी जगदम्बिका मन्वन्तरेषु सर्वेषु यद्यद् रूपेण पूज्यते यस्मिन्नस्मिंश्च वै स्थाने येन येन च कर्मणा शरीरेण च देवेशी पूजनीया फलप्रदा येनैव मन्त्रबीजेन यत्र यत्र च पूज्यते देव्या विराट स्वरूपस्य वर्णनं च यथा कथम्. जन्मेजय राजाने पूर्वोत्तरामध्ये वेगवेगळ्या लोकांनी जशी भगवतीची पूजा केली ती पूजा ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. फार रहस्यमय प्रश्न या अष्टमस्कंदाच्या प्रारंभी विचारला. काय विचारला की वेगवेगळ्या मन्वंतरामध्ये देवीची पूजा कशी केली गेली ती मला सांगा. वेगवेगळी मन्वंतर आहेत. या प्रत्येक मन्वंतरामध्ये आदिशक्ती भगवतीचं काही ना काही स्वरूप आहेच आहे. मग ती पूजा कशी केली गेली, तुझी स्थानं कोणती आहे आणि त्याचं चिंतन कसं करावं हा माझा प्रश्न आहे. पण हा प्रश्न असताना जन्मेजय राजाने अत्यंत गूढतेने आपल्या सद्गुरूजींनी प्रश्न विचारला. म्हणतोय की यस्मिन्नस्मिश्च वै स्थाने येन येन च कर्मणा देव्या विराट स्वरूपस्य वर्णनं च यथा कथम्. पण ते कसं पाहिजे मला विराट स्वरूपाचं वर्णन, तर शरीरेण च देवेशी पूजनीया फलप्रदा येनैव मन्त्रबीजेन यत्र यत्र च पूज्यते. एकाच एक गोष्टीने विचारल्या, देवीचे विराट रूपाला दगोदरात सांगत आहे तसं मला ते सूक्ष्म रूप पण सांगा की ते शरीरावरती आपल्या पुढे आहे. आता शरीराचा संबंध काय? कसं आहे की न्यास मातृका म्हणजे काय, न्यास कसे करावे आणि न्यासाचा नेमका या शास्त्रामध्ये नेमकं काय उपयोग आहे किंवा काय कारण आहे हा विचारण्याचा खरा हेतू आहे. मुद्रा जर पंचमकारामध्ये आली तर निषेधात होते. पण मुद्रे विना न्यासा विना जप करू नये सांगितलं. ते न्यास जप कसं करायचं, न्यास जपाचा अर्थ असा की त्या त्या देवतांना आपल्या शरीराच्या विशिष्ट स्थानी स्थापित करायचं. सर्वसाधारणपणे विनियोग, विनियोगाच्या नंतर ऋषयाचे उच्चार, त्याच्यानंतर षडंग न्यास की ज्याच्यामध्ये षडंग हृदयातील न्यास हा, आणि त्याच्यानंतर करताला न्यास असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर वंशाट करून कुठल्याही जगाला प्रारंभ करायचा असतो. तर हे जे परमतत्व आहे हे नेमकं कसं करायचं. उदाहरणार्थ आपण जर श्री सूक्ताचं बघितलं, मग विनियोग मग दारिद्र्य परिहाराध्यायी शौर्यप्राप्त श्री सूक्त जपे अभिषेके विनियोग विनियोग जप तुम्हाला अभिषेक आता न्यासा हा. आणि मग ऋषयातील आनंद कर्मोचे कृते निरास्ता ऋषीभ्यो नमः
म्हटल्यानंतर मधल्या दोन मुखांनी आपल्या टांगला हात घातला. आयुष्य नमहा मुखे श्री देवताय नमहा हृदये. आणि असं करत करत एक एक न्यास आणि ते झाल्यानंतर मग करन्यास होतात. आणि त्या करन्यासाच्या मध्ये पुन्हा एकदा अंगठ्याकडून सुरुवात तर मुलापासून आग्रापर्यंत प्रत्येकाकडे जायचं आणि त्या देवताची स्थापना अशी मुलापासून आग्रापर्यंत का? कारण आम्ही आपात स्मात भगवतीला ध्यानात आहोत. पावलापासून ध्यान करायचं ते मस्तकापर्यंत होतं. काय आपण देवाला गेल्यानंतर काय होतं? आपण देवाचा चेहरा बघतो आणि चेहरा बघतो काय सुंदर देव दिसतोय ना, का सजलाय, काय नटलाय, काय छान आहे असं करत पुढे येतो. खाली लोक नमस्कार करतो आणि खाली लोक नमस्कार करत असताना नेमके नमस्कार करताना माणसाचे डोळे पिटले जातात. या जगामध्ये दोन क्रिया अशा आहेत की ज्या वेळेला आपोआप डोळे पिटले जातात. कारण की पहिली क्रिया म्हणजे नमस्कार. नमस्कार करताना असा वेगळ्याने नमस्कार सहसा होत नाही, आपोआप डोळे मिटले जातात. पण ज्याला पाहायचं ते बघायचंच जात नाही, त्याचे डोळे मिटले जातात आणि दुसरे डोळे मिटले जातात. एखाद्याला शिंका आणि जोरात शिंकताना तो कितीही जोरात शिंकायचा प्रयत्न केला तरी तो करताना डोळे मिटले जातात तर ते घट्ट मिटले जातात. शिंकेच्या वेळेला डोळे एखादे उघडे ठेवले तर त्याचे डोळे बाहेर येतात, उघड्यात बाहेर येतात, उघडीत बाहेर येतात. ही निसर्ग नैसर्गिक क्रिया आहे. त्याला आत शिंकेच्या वेळेला डोळा उघडा होतो. नाहीतर बघा, प्रयत्न करून बघा, शिंका काढून म्हणजे कळेल. आता शिंका कशी काढायची? शंका काढतो, शिंका काढायची. शंका कशी काढतात? एवढ्याशा गोष्टी करतो. शिंका शिकायची दोरा घालून घरात खाट शिंका बोलायची कधी गोष्टी. पण शिंका आणि नमस्काराच्या वेळेस डोळे मिटले. त्यामुळे आपण बघू शकत नाही. पण भगवंताला कसं बघायचं तर आपाद मस्तक, पायापासून मस्तकापर्यंत बघायचं. आणि त्यावेळेला त्याप्रमाणे अपार मस्त ज्यावेळी सामना करत होते तसे न्यास केले जातात. आई मंगुठाभ्याम नमः, ह्रीं तर्जनीभ्याम नमः, श्रीं मध्यमाभ्याम नमः, आई महानाविकाभ्याम नमः, ह्रीं कलशिकाभ्याम नमः, श्रीं करतलकरकुण्ठाभ्याम नमः. किती पद्धती न्यास. आई हृदयाय नमः, शिरसे स्वाहा, शिक्षकाय वगैरे वस्त्राय प्रकृतयाय वक्षकवचाय हो स्वाहा. त्याप्रमाणे न्यासाचं पुढे पुढे सांगितलं. पण न्यासाशिवाय जप कधीही करू नये. कारण असं आहे की जपाची जी ताकद आहे ती ताकद सहन करण्याची शक्ती माणसामध्ये नाही. मग काय करावं लागतं? तर जपाची ताकद आपल्याला जी सोयीची आहे ती होण्यासाठी दोन गोष्टी कराव्या लागतात. एक तर न्यास करायचा असतो आणि दुसरी गोष्ट अशी की त्या जपाला विसर्जन पण करायचं असतं. म्हणजे ते आपल्या वाट्याला येतं. दोन्ही गोष्टी करायचं, जप करावा आणि नंतर भगवतीला प्रार्थना ह्याच म्हणजे कोक्तित्वम ग्रहाणासुत्तम जपम सिद्ध भवतु मे देवी तर प्रसादात ऐश्वरी. ते पाणी सोडून तो जप जो काही केला आहे तिला अर्पण करू शकतो. पण तिला अर्पण केल्यानंतर मग ते काय ते कसं त्याची माहिती की मला त्याचं उत्तम धड सांगतो की लोक काय करतात की मी देवाला नवत बोलतात की मी कसं काम बोले मी तुला 1.25 किलो पेढे देईन. आता 1.25 किलो पेढ्यावरती काय ते बसला जरी खवा तयार करायचा पेढे करता येते. तुम्ही पेढे देणार आहात, पेढे दिले मग काय होतं? आपण पेढे देणार काय करतो? देवाकडे जातो, पेढ्याचा पुढा देवाला दाखवतो आणि देवाला दाखवल्यानंतर देवाला मी नवत बोलवतो, मी पेढे जमा करू वाटले आणि मग काय करतात? त्या पेढे डेगामध्ये बसवर आपला हात घालतात आणि त्याचं मोजून एकच पेढा त्यातल्याच बारीक करून देवाकडे ठेवून देतात, पुरस्कार करतात. बाकीचा प्रसाद घालत चालला घरी. आणि बाहेर तुम्ही प्रसादाला हात बघितला तर एका पेढ्याचे 3 तुकडे एवढे 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 गाडी टाकत टाकत जायचं. वाटायचं आणि मुलीला सगळ्या पिढ्याचा बॉक्स घरी घेऊन जायचा. पुढे 8 दिवस कामाला यायचं. 1.25 किलो पेढ्यासाठी गोष्ट घ्यायची आणि त्याच्या प्रत्येकाच्या पेढ्याचा भाव वेगवेगळे 400 रुपयापासून 600 रुपयापर्यंत. ते सोपं काम असते. काय हा तडाखायचं. त्यामुळे तो हा नैवेद्याची पद्धत आहे का
देवाला चौक जेवढे उठतील करवटे तुमचे ते सगळे देवाला एक वेळ थोडा उचलून घाट टाकायचा मंदिराला पुढे द्यायचं आणि त्याच्यानंतर त्यातल्या त्यात जो पाणी पूर्ण चिमणीचं जाताना करता येते पण नखाने पोचडलेला तर ते आपण ठेवून द्यायचा तेव्हा तुला नारळ गोडला आणि बाकीचा अख्खा नारळ घरी चटणी करायला. पण प्रसादाची खरी पद्धत कशी आहे? कधी प्रसाद होतो तो प्रसाद कधी होईल फार छान शास्त्रकारांनी सांगितलं. आपण जे घ्यायचंय ते त्याच्यापुढे ठेवून घ्यायचं त्याला अर्पण करायचं आणि अर्पण केल्यानंतर नमस्कार करून त्याची कुठलीही अभिलाषा न ठेवता वंदना करून पाठ न दाखवता हळूहळू मागे मागे जायला लागायचं. मागे जात असताना जर देवाच्या मनामध्ये इच्छा असेल तर पुजाऱ्याच्या माध्यमातून किंवा कोणाच्या माध्यमातून तो बोलवतो आपल्याला गुरु आपल्याला बोलवतात आणि त्यातले 4 दाणे जे प्रसाद तुझ्या हातात दिला जातात ना तो आपल्या हातात असतो. बाकीचे जे शेष उरलेले ते भगवंताचं असतं. ते कोणाच्या दुःखात काळजी नाही का नवस करायचा आहे ना तर ही गोष्टी डोक्यात ठेवूनच करावा की मी तुला पेढे ठरवीन म्हटल्यानंतर 1 किलो पेढे वगैरे म्हटल्यानंतर पेढे ते ठेवून यायचे. नारळ फोडून म्हटल्यानंतर नारळ तिथं अर्पण करून यायचं आहे. नारळ ठेवी म्हटल्यानंतर नारळ ते प्रत्यक्ष ठेवायचाच आहे. मग तिथे जाऊन त्या आता थोडा घरी मिळतोय का साधी गोष्ट काय आता नारळ 12 रुपये झाला काय ते काय लागणार घरी नारळ खाल्ला अख्खा फुलून खाल्ला तुम्ही येणार कळलं आधीच खाल्ला आता परिणाम आवाजावर झाला आहे. कारण शेवटचा तुकडा खायला हा बाबा घरी आले काढले काय करतात पटकन खाऊन टाकतात. अरे देवाला अर्पण करतो आपण त्याला अर्पण केल्यासारखं करू नका. अर्पण करा म्हणजे मिळेल तो प्रसाद असतो. मग तो जो प्रसाद आहे तो प्रसाद जेवढा प्राप्त होईल तेवढाच प्रसाद आपल्याला पुरेसा असतो आणि तो खरा असतो. तेवढा प्रसाद पुरेसा खरा असतो. वेगळं काहीही लागत नाही. आपल्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती असते आपली आई असते वहिनी असते बहीण असेल पत्नी असते की तिच्यावरती आपलं मनापासून प्रेम घ्यायची गरज. कोणी कितीही देवाला वाढा काहीही करा आणि त्या व्यक्तीने नंतर 1 घास जण वाढला ना तरी आपलं पोट भरतं आणि त्यावरती ते 1 घास वाढला नाही आपण म्हणतो की आज जेवण झालं छान पण काही नाही कमी पडलं काय कळत नाही काय कमी पडलं ते कमी काय पडलं तर त्या व्यक्तीकडून मिळालं नाही एक कमी पडलं तर त्या व्यक्तीकडून मिळाल्यानंतर तेवढ्याच आपलं पोट भरतं. त्या भात सुद्धा पोट भरलं भरलं मग एवढासा दिलेला कळ तर पोट भरू शकतो. श्रीकृष्णांच्या आयुष्यातली गोष्ट आहे की भगवान श्रीकृष्णांची रोज सवय होती की पोटभर जेवल्यानंतर त्याची आई म्हणजे माता देवकी काहीतरी भगवंताला खायला द्यायची. ते खाल्ल्यानंतर देवाचं पोट खरं भरायचं. एकदा देव फार खुश झाले आणि देवाची आईला म्हणतो आई तुझ्यामुळे मग रोज पोट भरतं काहीतरी वरदान माग. आई बोलली तुम्हाला काय वरदान देशील त्यापेक्षा मीच सांगते तुला काय पाहिजे वरदान तू माझ्याकडे माग. तर त्यावेळेला देवाने सांगितलं आई नक्की देशील म्हणून देईल. तर आई मला एकच वरदान दे की मातृहस्तेनं भोजनम हे वचन माझ्यासाठी यथार्थ राहते. मला आयुष्यभर तुझ्या हातनं जेवायला मिळते. आईला इतका आनंद झाला कोणाने हाताचं जेवण मागितलं आई म्हणजे तथाच तू. परत परिणाम काय झाला माहिती देवाने वरदान माग सांगितलं तर मागितलं असतं तर खूप काय मिळालं असतं. पण अभिमान केल्यामुळे झालं काय भगवान परमात्मा स्वधामाला गेल्याची बातमी तिला ऐकावी लागली पण तिचा देह पडला. शेवटपर्यंत तुझ्या हातचं भोजन होते. शेवटचं जेवण देवाच्या हातचं जेवण होतं. असं वरदानाचं काय तर मागावं असं की जे आपल्याला आक्षेप होईल पण आणि परिपूर्ण होईल. तो मंत्रजप करताना काय करायचो की त्या त्या मुलाला त्या त्या स्वरूपाची जगदंबेची उच्चारणा त्या त्या ठिकाणी देवतेची स्थापना करायची असते. आणि त्या वेळेला त्याचं काय शिकवा पडले आई भीम श्रीम 3च बीज अंगठ्याला तर्जनीला मध्यम अंगुळीला पुन्हा अनामिकेला करांगुळीला आणि हाताने कळाला. त्याच पद्धतीने ते न्यास झाले आणि त्याप्रमाणे ते न्यास केला. तर एवढे 3 बीजांचा जरी न्यास कुठल्याही जपाला केला तरी पुरतो. पण त्याच्यानंतर पंचदशाक्षरांचा न्यास करा जपा काय वाटेल ते करा कुठलाही पंचदशाचा
आईची जी मूळ बीज आहे त्याच्यामध्ये वाघबीज, मायाबीज आणि कामबीज या 3 बीजांच्या साह्याने केले जाणारे न्यास, एवढेच न्यास पंचदशाक्षरी सुद्धा पुरेसे आहेत. एवढंच करायचं अपेक्षित आहे. पण ते न्यास करावे, त्याचं चिंतन करावं, त्या विषयीचं स्मरण करावं आणि पुढे जावं. सगळ्यात विषय कळेल असं नाही, पण कानावर पडू द्या, ते बिघडत नाही. मला ते सांगा की वेगवेगळ्या भगवंतरामध्ये भगवतीची उपासना वेगवेगळ्या लोकांनी कशी केली आणि त्यांनी भगवतीची स्थानं कोणती कोणती कशी कशी जाणली. आम्हाला ती स्थान जाणून घ्यायची, ती कोणती कोणती स्थान आणि कशी कशी ती जाणली हे ऐकल्यानंतर एक गोष्ट जन्मेजयाने स्वतःहून सांगितली. जन्मेजय राजा हे का पाहिजे मला हेही स्वतःहून सांगतो. मी तुम्हाला का विचारलं. जन्मेजय राजा म्हणतो येन ध्यानेन सूक्ष्मे स्वरूपे स्यामतेर्पतिः तत्सर्वं विप्रणशे माझं कल्याण होण्यासाठी माझं स्वतःचं कल्याण होण्यासाठी आपण म्हणायचं आता. कारण गुरुदेव सांगतात ते कल्याणासाठीच असतं. असं कल्याण म्हणजे व्यासाला अनुभव झाला आणि व्यासजी म्हणतात की श्रवण करून सुद्धा कल्याण होतं. आता देवीची पूजा उत्तम कशी करायची ते मी तुला सांगतो. सर्वोत्तम पूजा कशी द्यायची होते ते तुला सांगतो. आणि आता भगवतीची सर्वोत्तम पूजा, कारण मागच्या स्कंदातल्या शेवटच्या अध्यायामध्ये अंतरपूजा आणि बाह्यपूजेचं वर्णन होतं. त्यामुळे त्याला धरून आता देवीची सर्वोत्तम पूजा कशी आहे, प्रत्येक वर्षात कशी केली जाते त्याबद्दलचं चिंतन सुद्धा आहे. आता वेगवेगळी मला सांगतात की फार पूर्वी काळी नारद मुनींची नारायणाची भेट झाली होती आणि नारद नारायण संवादामध्ये जे काही प्राप्त झालं ते तुला सांगतो ते आहे. आणि देवी भागवतातला अतिशय उत्तम आणि परमोच्च असा बिंदू त्याला प्रारंभ वेदव्यासने करून दिला. इथून पुढचे 4ही स्कंद जे आहेत त्यात 8, 9, 10, 11 आणि 12 म्हणजे 5 स्कंद जे आहेत त्या 5 स्कंदामध्ये संवाद फक्त एकच राहणार आहे. तो म्हणजे नारद आणि नारायण, भगवान परमात्मा आणि त्याचे अत्यंत जवळचे शिष्य देवर्षी नारद हा दोघांचा संवाद राहणार आहे. त्यामुळे इथून पुढे संवाद जो आहे हा सगळ्यात पूर्ण संवाद मानला जातो. देव भागवतातील सगळ्यात पूर्ण असेल, रहस्यात्मक असेल, गुप्त असेल, गुह्य असेल, गूढ असेल, तो संवाद इथून पुढे सुरू होतो. हा पूर्ण रहस्यात्मक आहे. सांगणाऱ्या दिवशी कोण आहे? स्वतः देव नारायण भगवान परमात्मा विष्णू. आणि ऐकणारा कोण आहे? तर त्यांनी भक्तिशास्त्राची रचना केली ते देवर्षी नारायण. दोघंही अति उच्च पातळीवरचे आहेत. पण सांगणारा कोण आहे? वेदव्यासजी महाराज. ऐकणारा कोण आहे? जन्मेजय राजा. शौनका ऋषीला सांगतायत कोण? तर सूत मुनी श्रवण करतायत शौनका ऋषी की जिथे चिंतन आपण ते करत आहोत. आता जो संवाद सुरू होतो तो नारायण नारद संवाद. अत्यंत सुंदर संवादाला प्रारंभ करतात. त्यामुळे ते फार पूर्वी काळी एकदा महादेव नारायणने वैकुंठ धामामध्ये गेले. नारायण दर्शन घेतलं आणि वैकुंठात नमस्कार केल्याबरोबर ते श्रमरहित झाले. कुठल्या प्रकारचा श्रम नाही, त्रास नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि त्यांना अतिशय आनंद झाला. काही काही स्थान असे असतात की जिथे गेल्या गेल्या श्रम संपतात आणि उल्हास प्राप्त होतो. एक मनुष्य होता, त्याची इच्छा होती की आपण आपल्या गुरुदेवाला भेटायचं. निघाला. खूप प्रयत्नाने चालत, बस पकडून, इकडं तिकडं करून, धक्के खात, पैसे खर्च करत, अनेक पिढ्या सहन करत करत तो गावाला पोचतो. तर इतका दमला असतो की जावं, स्नान करावं, काहीतरी 2 घास पुन्हा ढकलावे आणि 5-10 मिनिटं आनंदात पडावं झालं. त्याच्या बरं वाटणार नाही असं वाटतं त्याला. आणि तो असं करत 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 जातो आणि दारातच त्या पुढपाडून मूर्ती दिसते. आणि दिसलं होतं काय? गुरुदेवाला सामान खाण्याचा नमस्कार करतो आणि एवढा आनंद होतो. काय कधी आला? ते काय आत्ता करतोय? अरे
अगदी समोर बसतो तेही बोलत नाही, हाही बोलत नाही, पण याचा अनुभव काय असतो की ना तहान आहे, ना भूक आहे, ना काय नाही. आपली व्यक्ती भेटल्यानंतर सगळे परिहार होतात आणि नको ती व्यक्ती भेटल्यानंतर सगळ्या उत्साहाचा नाश. वैकुंठ धामामध्ये नारद पोचल्यानंतर भगवंताला पाहायला ठेवून परिहार झाला. त्यांनी त्या नारदांनी अत्यंत प्रेमाने भगवंताला वंदना केली आणि वंदना करून ते भगवंताला प्रसन्न म्हणते की देवा हे अच्युता, हे जगदीशा, हे जगदाधारा, हे सर्वज्ञ, हे सगुणात्मा, हे स्फूर्तिदात्या, या जगात इष्ट आणि आद्य तत्व आहे ना, ते मला सांगा. उत्पत्ती कुठे होते, ती कोणामुळे स्थित होते,